40 दिवस जवळपास 9,000 मृत्यू, इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू, 50 पेक्षा जास्त इराणच्या टॉप लीडर्सचा मृत्यू, 40,000 जखमी, हजारो इमारती जमीनदोस्त, अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त, कोट्यावधींचं आर्थिक नुकसान, अवघ्या जगावरती ऊर्जा संकट आणि अखेर आज अल्पविराम, तोही 15 दिवसांचा. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. खरं तर आजची पहाट फक्त आपल्यासाठीच नाही तर अवघ्या जगासाठी मोठा समाधानाचा क्षण घेऊन आली. भारतीय प्रमाण वेळेनुसार 5:30 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवरती शक्तिशाली हल्ला खरं तर करणार होते. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरनी इराणनं आपलं सैन्य मागे घ्यावं, ती सामुद्रधुनी जगासाठी खुली करावी, अन्यथा इराणला उद्ध्वस्त करू, इराणी संस्कृती संपून टाकू, अशी ट्रम्प यांनी धमकी दिली होती. त्यांना वाटलं इतक्या मोठ्या धमकीनंतर इराण मागे हटेल. पण 40 दिवसांपासून अमेरिकेसह इस्रायलसारख्या बलाढ्य देशांना झुंजवणारा इराण मागे हटला असता तरच नवल. आणि तसंच झालं. इराणनंही आम्ही तयार आहोत असं म्हणत उत्तर तर दिलंच, शिवाय आपल्या जनतेला घराबाहेर पडून रेल्वे, ब्रिज, महामार्गांसह अणुकेंद्रांजवळ येण्याचे आदेशही दिले, आवाहनही केलं. जनताही हातात हात घेत मानवी साखळी करत निकरानं उभी राहिली. खरं तर आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूपासूनच इराणी जनता अमेरिकेच्या विरोधात आक्रमक होती. शिवाय जे खामेनींच्या विरोधात होते त्यातले बरेचसे गटही देशप्रेमापोटी अमेरिकेच्या विरोधात उभे राहिले. सगळे एकवटले आणि हाच जनसागर इराणच्या रस्त्यांवर दिसू लागला. अर्थात असं असतानाही ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन जवळ येत होती. जगाची चिंता वाढत होती. जर ट्रम्प यांनी अण्वस्त्राचा वापर केला तर काय, किंवा अण्वस्त्राशिवाय कोणत्याही क्षेपणास्त्राचा वापर केला, त्यात ऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाली तर काय. आधीच 40 दिवसांच्या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट आहे. आपल्या देशातही गॅस सिलेंडरचे हाल आपण पाहिलेत. आणि जर ट्रम्प यांनी काही वेडवाकडं पाऊल उचलून इराणला उद्ध्वस्त करण्याच्या नादात आखातातल्या ऊर्जा केंद्रांना टार्गेट केलं तर किती हाल होतील, याच विचारांनी अवघं जग चिंतेत होतं. पण पहाटे 5:30 वाजता काय होणार याचं उत्तर 90 मिनिटं आधीच मिळालं. आणि ते होतं युद्धविरामाचं. ट्रम्प आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चीन आणि पाकिस्ताननं पुढाकार घेतला. यावर ट्रम्प आणि इराण दोन्ही लीडरशिपनं विचार केला. दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसादही दिला.